नमस्कार. आजचा विषय आपला पुन्हा एकदा अभिजात दर्जा, पुन्हा एकदा मराठी भाषा विभाग. पुन्हा एकदा याच्यासाठी काही गोष्टींवर वारंवार बोलावं लागावं अशी स्थिती सरकार निर्माण करते. आज ज्या विषयावर बोलतो आहे तर दोन्ही सरकारांनी निर्माण केलेली स्थिती आहे. पहिली केंद्र सरकारने आणि दुसरी आपल्याच महाराष्ट्र सरकारने. पुन्हा एकदा अभिजात दर्जा या विषयावर का बोलायचं? त्याचं कारण असं आहे की मराठी भाषेचा गौरव आणि उंची ज्यांनी 10 वर्ष ज्या केंद्र सरकारने हा अभिजात दर्जा अडवून धरला होता, त्यांनी अभिजात दर्जा दिल्यामुळे ते कशी वाढवत आहेत आणि वाढली आहे याच्याबद्दल ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्याची एक लाट आणली जाते हे फार महत्त्वाचं आहे. काही लोक उत्साहाने करतायत तो वेगळा भाग आहे, पण जिथे आणली जाते आहे तो पक्षीय राजकारणाचा भाग आहे. असो, त्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाची भाषा आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा काय आहे? मुद्दा आहे की तुम्ही 10 वर्ष हा दर्जा अडवून धरला होता, हे सत्य. तुम्ही कितीही त्याचा प्रचार करून दाखवला तरी त्यांनी इतिहास ते सत्य पुसणार नाही. हा एक भाग. दुसरा, अभिनंदन करा, आभार माना, उत्सव करा, टाळ्या वाजवा, फटाके फोडा, सगळं काही करा, पण मुळामध्ये जो अभिजात दर्जा मराठीला ऑक्टोबर महिन्यामध्ये 3 ऑक्टोबरला दिला गेला 2024 महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या अगोदर घोषणा केली गेली. हा दर्जा दिल्यानंतर आज 3 महिने होत आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, 3 महिनेहून अधिक काळ लोटतो आहे. तरी देखील मंत्रिमंडळाने हा दर्जा मान्य केला, त्याला संमती दिली. ही झाली तत्वतः संमती. ही दिली, त्याच्या बातम्या झाल्या. राज्याने त्याचा मोठा उत्सव मुंबईत साजरा करून झाला. ज्यांनी त्या 10 वर्ष तो दर्जा मिळवायला संघर्ष केला त्या सगळ्यांना विस्मरणात टाकून झाला. सगळं ठीक आहे, पण मुळामध्ये आज 3 महिन्यानंतर सुद्धा या अभिजात दर्जा दिल्याची अधिकृत माहिती, पत्र, शासन निर्णय हा कुठे आहे? आम्हाला काही दिवसांपूर्वी असं कळलं की अद्यापही तो निर्गमितच झालेला नाही. हा निर्गमित झाला नाही तर हा प्रश्न उपस्थित होणार आहे ना. तो झाला. तो का झाला? आम्हाला जेव्हा हे कळलं की अद्यापपर्यंत त्याचा अधिकृत शासन निर्णय नाही, अधिकृत अधिसूचना ज्या कोणत्या स्वरूपामध्ये केंद्र सरकार फक्त प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनी कॅबिनेट अप्रूव्ज क्लासिकल लँग्वेज स्टेटस टू मराठी आणि इतर भाषा, त्याची एक सविस्तर जे काही प्रेस नोट असते ती काढली आणि कळलं लोकांना की आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या मराठीला अभिजात दर्जा दिला. त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानून झालो, अभिनंदन करून झालो. ते सगळे उपचार सोयीस्कररित्या पार पडले. 3 महिनेपर्यंत एवढी मोठी घटना, 2500 वर्षाच्या 12 कोटी मराठी भाषिक जनतेच्या भाषेला तुम्ही 10 वर्ष न दिलेला दर्जा दिला. मग आता त्याचा शासन निर्णय येण्यासाठी किती वर्ष वाट पाहायची हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. काय दुधाने तोंड पोळलं की माणूस ताकही फुंकून पितो अशी मराठीत म्हण आहे. तिचं इंग्रजी भाषांतर करून केंद्राला आपल्याला कळवावं लागेल. पण मुद्दा हा आहे की हा शासन निर्णय अद्यापपर्यंत का नाही आलेला, का त्याच्याकडे दुर्लक्ष झालं?
आणि 3 महिने हा मिळवण्यासाठी आपल्या सरकारने सुद्धा नेमके काय प्रयत्न केले, हाही प्रश्न आहेच ना. आपल्या सरकारने प्रयत्न करणं म्हणजे काय, शेवटी पत्र लिहिणं. त्यामुळे राज्य सरकार इथे आपल्या संपूर्ण फ्रेममध्येच नाही कुठे, कारण हा राज्य सरकारचा मुद्दाच नाही आहे. त्यामुळे आपण राज्य सरकारला याच्यात दोषी मानण्याचं कारणच नाही आहे. ते काय करणार, आपल्यासारखं पत्र लिहिणार, जसं आम्ही लिहितो तसं सरकार लिहिणार. सरकारने लिहायच्या आधी आम्हीच लिहितो नेहमी, पाठपुरावा तर आम्हीच करतो आणि 10 वर्ष झाले. सरकारने 10 वर्षांनी पाठपुरावा समिती नेमली. आमची तर पाठपुरावा समिती आहे अशासकीय, हे सतत कामच करते आहे त्याचं पाठपुरावा करण्याचं. आमच्या पद्धतीने आम्ही ऑक्टोबर महिन्यातच 24 ऑक्टोबरला केंद्राचं जे संस्कृती मंत्रालय आहे त्यांच्या मंत्र्यांना, सचिवांना पत्र लिहून, कारण त्या महिन्याभरामध्ये तो दर्जा मिळाल्यावरती अभिजात ज्याला जे वाटेल तो हा दर्जा मिळाल्यामुळे काय लाभ होणार आहे ते सांगत सुटला. ज्यांनी मुळामध्ये मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावरती असलेला अतिशय परिश्रमपूर्वक हा दर्जा मिळवण्यासाठी तयार केलेला रंगनाथ पठारे समितीचा जो अहवाल आहे हा सुद्धा ज्यांनी पूर्ण वाचलेला नसेल असे लोक हा दर्जा मिळाला की काय लाभ होणार आहेत, मराठीला 500, 600, 700 कोटी कसे मिळणार आहेत, सगळ्या 12,500 सार्वजनिक ग्रंथालयांचे आता कसं पैसा मिळाल्यामुळे वाढ होणार आहे वगैरे वगैरे खूप काही काही सांगायला लागले. मुळामध्ये आम्ही ओरडून ओरडून इतके वर्ष लोक विचारत आहेत आणि सांगतो आहे की याचे काय लाभ आहेत, याबद्दल केंद्राचं जे काही उपलब्ध आहे आपल्याजवळ मजकूर, त्याच्यात कुठेही 500 कोटी 700 कोटी मिळणार असं काहीच नाही. त्याच्यात जे काही लाभ वर्णिलेले आहेत ते प्रत्यक्षात ज्यांना अभिजात दर्जा मिळून गेलेला आहे 10 वर्षापूर्वी त्या भाषांनाही मिळालेले आहेतच असं नाही आहे. या पार्श्वभूमीवरती आपण मराठीने, आम्ही ज्या वेळेला अभिजात दर्जा मिळाला त्यावेळेला आम्हाला माध्यमांनी प्रतिक्रिया विचारल्यावर आमची पहिली प्रतिक्रिया हीच होती की अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचा जो संघर्ष होता 10 वर्षाचा तो संपलेला आहे. आता तो दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकार आपल्याला जे काही देणं लागतं ते मिळवण्यासाठीचा संघर्ष करावा लागणार आहे, आपोआप मिळणार नाही आहे. आणि हे लोकांना पाठ झालं. आम्ही जे सांगत गेलो ते की मल्याळमला आतापर्यंत एक पैसाही मिळाला नाही, 28,000 लोकांची भाषा असलेल्या संस्कृतला 262 कोटी मिळाले, ही वाक्य लोकांना पाठ झाली. ते परस्पर सांगतात हे लोकांना आता ते, कारण ते संसदेमध्येच सांगितली गेलेली माहिती होती. आणि इतर सगळ्या भाषांना मिळून ज्यांना 10 वर्षापूर्वी अभिजात दर्जा मिळाला फक्त 64 कोटी मिळाले होते. या पार्श्वभूमीवर आम्ही मराठी विषयक कार्य करणारे चळवळी, संस्था, समूह, गट, कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक, लेखक हे अतिशय सावध होतो आणि आहोत की जर मल्याळमला एक पैसा मिळाला नाही तर मराठीला मिळेलच जी काय खात्री आहे. म्हणून आम्ही 24 ऑक्टोबरला एक पत्र संस्कृती मंत्र्यांना आणि सचिवांना लिहिलं आणि त्यांना विचारणा केली की तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला, आम्ही अतिशय आभारी आहोत. आता या दर्जाच्या बदल्यात हा दिल्याबद्दल कशासाठी आहे तुमची ही योजना, याबद्दल लोकांच्या मनात, मराठी भाषिक समाजाच्या मनात प्रचंड उत्सुकताही आहे आणि गोंधळही आहे. त्यामुळे तो दूर होण्याची गरज आहे. तो कोण करेल? केंद्र सरकार करेल, राज्य सरकारला कळवून राज्य सरकार करेल, किंवा आमच्यासारखी मंडळी जी काम करते आहे ती दोघांनाही विचारणा करून लोकांनी विचारलं तर त्या प्रश्नाची उत्तर देईल. तिसरं कोण करणार? त्याच्यासाठी आधी माहिती तर पाहिजे ना आपल्याला. माध्यमांनी विचारलं, वृत्तपत्रांनी विचारलं, लोकांनी विचारलं की तुम्ही कार्य करता इतकी वर्ष, काय माहिती आहे तुमच्याजवळ? काहीच माहिती नाही आमच्याजवळ अधिकृत अशी. जी काही आहे ती ऐकीव आहे आणि ऐकीव माहितीवर आम्ही काय विधान करणार? म्हणून आम्ही केंद्राला विचारलं 1, 2, 3, 4 की पहिली गोष्ट, तुम्ही दर्जा दिला त्याबद्दल जो निधी तुम्ही देणं लागतं किंवा देणार आहात का? पहिली गोष्ट किती आहे ते सांगा. आणि त्यातली तुम्ही ऑक्टोबरमध्ये घोषणा केली, मग त्यातलं मार्च 31, 2025पर्यंत किती रक्कम महाराष्ट्र राज्याला मिळणार, म्हणजे आम्हाला मिळणार, म्हणजे मराठीला मिळणार, म्हणजे मग आम्ही राज्याला विचारू ना की या रकमेचं तुम्ही काय करणार, किंवा हे करा हे सुचवणार. ते काय करतील तो त्यांचा प्रश्न आहे, पण सुचवणं हे तर आमचं काम आहे. त्यासाठी आम्हाला आधी माहिती पाहिजे ना की केंद्र किती निधी देणार राज्याला.
आतापर्यंत या क्षणापर्यंत आज जानेवारी 6 अद्यापपर्यंत काहीच आलेलं नाही. दुसरं आम्ही त्यांना हे विचारलं होतं की तुम्ही या योजनेअंतर्गत असं सांगितलं जातं किंवा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये असं लिहिलेलं आहे की 40 जी काही केंद्रीय विद्यापीठ आहेत देशात, इथे मराठी हा विषय म्हणजे जिला अभिजात दर्जा मिळतो हा विषय शिकवला जातो, संशोधन केलं जातं, त्याच्या संधी निर्माण होतात, त्यातून काय ग्रंथ निर्माण होतील, संशोधन होईल, मराठीचा काही रोजगार वाढेल. तर किती विद्यापीठात आतापर्यंत ज्या भाषांना दर्जा मिळाला त्यांचं काय झालेलं आहे आणि मराठीसाठी हे व्हावं याच्यासाठी काय योजना आहे, किती विद्यापीठांमध्ये यावर्षी, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, किती वर्षात सुरू होणार हे सगळं. तिसरं, ज्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो त्यातल्या 2 अतिशय महत्त्वाच्या कार्य केलेल्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे तुम्ही पुरस्कार देणार असं म्हणतायत. उत्तम आहे, मराठीला ते मिळाले फारच चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे पुरस्कारे छूंची एक मोठी रांग असते, तो पुन्हा भाग वेगळा आहे. पण हे पुरस्कार हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे, मराठीमध्ये त्या पद्धतीचं काम किती लोकांचं आहे हा पुन्हा एक वेगळा प्रश्न, त्याची वेगळी छाननी करता येईल. पण मग जर तुम्ही देणार आहात तर मग त्याची काय मेथडॉलॉजी, काय कार्यपद्धत, काय ते देण्यासाठी तज्ज्ञांची समिती कोण नेमतं, कसे दिले जातात, कोण देतं, कोण सुचवतं, राज्याचा त्यात काय संबंध आहे, समिती कोणी नेमायची आहे, त्याच्यामध्ये आमचे अशासकीय तज्ज्ञ आमच्यासारखे असतात का, की राज्यांचेच फक्त सरकारी अधिकारी प्रशासक असतात, स्वतःला तज्ज्ञ मानतात ते तेच असतात, काय स्वरूप आहे त्याचं नेमकं कळलं पाहिजे ना आम्हाला. जर तुम्ही आमच्या भाषेतल्या इतक्या महत्त्वाचे 2 पुरस्कार देणार आहात तर त्याचं स्वरूप कळलं पाहिजे. काय त्याच्यासाठी काय अर्ज करावा लागतो की तुम्ही अर्ज न करता प्रतिष्ठेने ते देता, मग त्याची काय पद्धत आहे, त्याचे काय नियम अटी आहेत हे आम्ही विचारलं. आणि सेंटर ऑफ एक्सलन्स अभिजात भाषेचा दर्जा मिळाला भाषेसाठी अतिशय उच्च दर्जाचं गुणवत्ता दर्जा हे सगळं भाषेचं टिकवणारं, त्यात संशोधन करणारं एक केंद्र स्थापलं जातं, त्यासाठी केंद्र सरकार निधी देतं. तर तो तुम्ही मराठीला केव्हा, कसा, कोणत्या स्वरूपात देण्याचं तुमचं नियोजित आहे. आणि हे सगळं आतापर्यंत ज्या भाषांना मिळालं त्यांना याच्यातलं काय काय कसं कसं मिळालं म्हणजे आम्हाला त्या अनुभवावरून पुढे काय करायचं ते ठरवता येईल. हे पत्र आम्ही 24 ऑक्टोबर 2024ला लिहिलं. आज 6 जानेवारी 2025 आहे. आम्ही 3 महिन्याहून अधिक काळ वाट बघितली, 3 स्मरणपत्र दिली पुन्हा की हे तुम्हाला पत्र पाठवलं, तुमच्याकडे कोणी उत्तर द्यायला माणूस नेमलेला आहे की नाही, पत्राचं कोणाला पगार मिळतो की नाही हे काम करण्याचं, कोणी जबाबदार आहे की नाही याच्यासाठी, काही उत्तर नाही. सचिवाचं नाही, मंत्र्यांचंही नाही. आम्हाला नंतर 3 महिने झाल्यावर जेव्हा कळलं की अद्यापपर्यंत याचा शासन निर्णयच निघालेला नाही आणि महाराष्ट्र सरकारकडे तो तसं मिळाल्याचं अधिकृत पत्रच नाही. संतापजनक आहे, उद्वेगजनक आहे, क्लेशदायक आहे, खेदजनक आहे. किती विशेषणं वापरायची, काय काय याच्यासाठी, अजून मराठीत आहे तेवढी, थब्बेपणे वापरता येतं तेवढी. संतापजनक आहेच. 10 वर्ष तुम्ही ज्या भाषेला अडवून ठेवलं तिला अजून शासन निर्णयसुद्धा अधिकृत येत नाही. आणि मग जेव्हा माध्यमांनी विचारलं तेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही असं असं केलं, आम्हाला काही 3 महिने झाले उत्तर नाही. त्याची बातम्या आल्या, पहिल्यांदा लोकमतनी दिली, ती सर्वदूर पसरली. दुसऱ्या दिवशी सामनाने मुंबईच्या आवृत्ती त्यांच्या पहिल्या पानावरती, कदाचित सगळ्या आवृत्त्यांमध्ये असेल, पहिल्या पानावरती सगळ्यात मोठी पहिली बातमी हीच केली. ही खरी मराठी विषयीची पत्रकारिता आहे. इतर वृत्तपत्रांनी सुद्धा याच्यातून निश्चितपणे बोध घेतला पाहिजे की भाषा, साहित्य, संस्कृतीची पत्रकारिता ही ठळकपणे करण्याचं, पहिल्या पानावर करण्याचं आपण का विसरून गेलो आहोत. सामनानी हे प्रश्न उपस्थित केले. हे करून भाषेचा दर्जा आणि प्रतिष्ठा ही मराठी वृत्तपत्रांनी वाढवलेली आहे गेल्या 125 वर्षामध्ये. साप्ताहिकांपासूनचा इतिहास सगळ्या वृत्तपत्रांचा जो आहे,
मग पहिल्या पानावर मराठी भाषा साहित्य संस्कृतीच्या बातम्या कुठे गेल्या? आमचे ते अरुण कमाल आले होते व्याख्यान द्यायला व्याख्यानमालेत. त्यांनी दैनिक भास्करच्या मुलाखतीत हाच प्रश्न उपस्थित केला होता की पहिल्या पानावर कविता का येत नाहीत? राजकीय बातम्याच फक्त का येतात? जीवनामध्ये काय राजकारणाच्या व्यतिरिक्त काहीच नाही? पैसा कमावणे नफा कमावण्याच्या व्यतिरिक्त दुसरं उद्दिष्टच नाही जीवनाला तुमचंही आणि आमचंही? हे प्रश्न ठणकावून विचारणारे सुद्धा उरले किती आहेत आणि का नाही आहेत? सामनाने पहिल्या पानावरती ही बातमी 6 कॉलम प्रकाशित करून त्याला जे महत्त्व दिलं आहे ते मराठी वृत्तपत्र पत्रकारितेच्या भाषा साहित्यविषयक संस्कृतीविषयक पत्रकारितेच्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखी बाब आहे. मी माध्यमांचा विद्यार्थी आहे, अभ्यासक आहे, संशोधक आहे, शिक्षक आहे. त्यामुळे मला तर ही खूपच महत्त्वाची घटना वाटते. या पत्रकारितेचं पुनरुज्जीवन व्हायला पाहिजे, सामनातही व्हायला पाहिजे आणि इतर मराठी वृत्तपत्रांनी सुद्धा करायला पाहिजे पहिल्या पानावरती. त्याच्यावर आपण पुन्हा वेगळं बोलू कधीतरी, वेगळा विषय. या निमित्ताने हे भाष्य केलं त्याचं आम्ही अभिनंदन करतो. इतर वृत्तपत्रांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर बातम्या दिल्या, त्यांचंही अभिनंदन करतो, आभार मानतो आम्ही. मुळामध्ये ही वेळ काय यावी? 6 कॉलम बातमी एका पत्राचं केंद्र सरकार उत्तर देत नाही. ही करण्याची वेळ ही कोणती कार्यसंस्कृती आहे? ही राज्याची आपल्या तशीच आहे. सध्या मुद्दा राज्याचा नसल्यामुळे राज्यावर बोलत नाही, पण केंद्राची त्याच्याहून भिन्न नाही आहे ना. केंद्र सरकारचे 40 वर्ष आम्ही केंद्राची नोकरी केली आहे. केंद्राचे नियम आम्हाला माहिती आहेत. 15 दिवसाच्या आत त्या पत्राची 8 दिवसात पोच जाणे, 15 दिवसामध्ये उत्तर जाणं आणि झालं नाही तर त्याला जाब विचारणं आणि मेमो देणं ही केंद्राची कार्यसंस्कृती होती. आता काय मला माहीत नाही कुठे गेली ती. काय जे काही उत्तर द्यायचं आहे तुम्हाला द्या ना तुम्ही, पण उत्तरच द्यायचं नाही, दखलच घ्यायची नाही, पोचही द्यायची नाही. हे जे आमचं एकतर्फी सरकारवर प्रेम आहे हे सगळं एकतर्फी प्रेम प्रकरण आहे. राज्य सरकारचं असो का केंद्र सरकारचं असो. आणि तुम्ही उत्तर देत नाही, विचारलेल्या प्रश्नांची माहिती करून देत नाही, ना काही कळू देत नाही, काय चाललेलं आहे ते ठाऊक होऊ देत नाही. याची 6 कॉलम बातमी एका अग्रगण्य मराठी वृत्तपत्रात महाराष्ट्राच्या राजधानीतल्या व्हावी ही केंद्राच्या संस्कृती मंत्रालयाच्या संस्कृतीच्या दृष्टीने ही काय तारीफ करण्याची, प्रशंसा करण्याची बाब आहे काय? निश्चितपणे. आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आमच्या या पत्राच्या संबंधात आलेल्या या बातमीच्या पार्श्वभूमीवर ताबडतोब त्याची दखल घेऊन, त्यांचं कामच आहे, विरोधी पक्षाचे नेते आहेत, संसदेतले खासदार आहेत, मराठीचे खासदार आहेत, त्यांनी त्यांचं काम केलं आणि त्यांनी त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया दिली की तुम्ही निवडणुकीच्या आधी घोषणा केली तर हा काय फक्त निवडणुकीचा जुमला होता काय? चुकीचं काय म्हणाले ते? बरोबर म्हणाले ना. जर तुम्ही घोषणा केली तर 3 महिने तुमचा त्याचा शासन, आणि त्यांच्या वक्तव्यातून आम्हाला कळलं की शासन निर्णय मराठीसोबत ज्यांना मिळाला त्यापैकी काही भाषांचा अभिजात दर्जा मिळाल्याचा शासन निर्णय निघून गेलेला आहे. त्यांच्या वक्तव्यातून काल कळलं, दूरचित्रवाणीवरती आम्ही त्यांचं जे ऐकलं. आता आम्ही त्या भाषांना पत्र लिहून विचारणा करतो आहे, त्यांचंही उत्तर येईल की नाही याच्याबद्दल काहीच खात्री नाही. सगळ्याच राज्य सरकारांची, सगळ्याच केंद्र सरकारच्या सगळ्याच अधिकाऱ्यांची, प्रशासनाची सध्या पद्धत हीच झाली, उत्तरच द्यायचं नाही पत्राचं, काही दखलच घ्यायची नाही, दुर्लक्षच करायचं. तुम्ही आपलं डोकं आपटून घ्या दगडावरती, पण तरी आपण आपलं काम करत राहायचं. आपण कार्यकर्ते आहोत आपल्या भाषेचे. त्यामुळे काल 2 दिवसभरामध्ये जी धावपळ झाली त्याच्यानंतर राज्यसभेतल्या एका मराठी खासदारांनी, त्यातही विरोधी पक्षनेता आणि एका अग्रगण्य वृत्तपत्राचा संपादक मराठी यांनी केलेल्या त्या आणि आमच्या त्या पत्राच्या पार्श्वभूमीवरती बातमीच्या काल सरकारमध्ये धावपळ झाली. धावपळ झाली ही आनंदाची गोष्ट आहे. त्याची दखल घेतली गेली
जरी राज्य सरकार पत्रांची उत्तरं देत नसलं, मराठी भाषा विभाग किंवा सगळेच विभाग, तरी त्याच्यावर काल धावपळ होऊन शासनाला त्याचं मुख्यमंत्र्यांना, काल ते नागपुरातच होते, माझ्याकडे जेव्हा ABP माझाचा तो वार्ताहर आला तेव्हा तो मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रियाच घेऊन आलेला होता. आणि ती नंतर आम्ही जी ऐकली, मुख्यमंत्र्यांचं सांगण्यासारखं काहीच नव्हतं ना. काय करतील ते? तुम्ही त्यांना हतबल करून टाकलं. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, केंद्रात आणि राज्यात त्यांचाच पक्ष सत्तेवर आहे, दोन्हीकडच्या लोकांची इब्रत सांभाळणे त्यांच्यावर जबाबदारी आहे. ते बिचारे इतकंच म्हणाले की लोक माहिती घेऊन बोलत नाहीत. लोक म्हणजे कदाचित ते संजय राऊतांकडे रोग असेल किंवा आमच्याकडे असू शकेल, पण आम्ही माहिती घेऊन बोललो होतो, त्यामुळे आमच्याकडे तो नसावा असं आम्ही गृहीत धरतो, कारण आम्ही फक्त आमच्या पत्राच्या संबंधात बोलत होतो, त्यांच्यात तेवढीच माहिती होती. आता समजा अधिकृत शासन निर्णय आला असेल किंवा पत्र आलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असतं ना राज्याला की ते आलेलं आहे आणि हे म्हणतात ते चुकीचं आहे, आम्हाला आनंद झाला असता. तसं झालं नाही. तसं झालं नाही याचा आम्हाला खेद वाटतो आहे की आमच्या मुख्यमंत्र्याला ठामपणे हे सांगता यावं की तुमची माहिती चुकीची आहे आणि शासन निर्णय निघालेला आहे आणि आपल्यापर्यंत तो पोचलेला आहे. हे ऐकायला आम्ही उत्सुक होतो मुख्यमंत्र्यांकडून. दुर्दैवाने आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांकडून नाही ऐकता आलं. याला जबाबदार कोण आहे? मुख्यमंत्री नाही आहे, राज्य सरकार नाही आहे, केंद्र सरकार आहे, संस्कृती विभाग आहे, ज्याने आमच्या मुख्यमंत्र्यांना एवढं हतबल करून सोडलं की आम्ही आमची प्रक्रिया पूर्ण केली आहे. एवढं एक उत्तर देण्यापलीकडे त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. बरोबर आहे, त्यांचं प्रक्रिया तर 10 वर्षापूर्वीच पूर्ण झालेली आहे. अभिजात दर्जाचा अहवाल दिला तेव्हा, त्याच्यामुळेच अभिजात दर्जा मिळाला. याच्याहून जास्त त्यांच्याजवळ सांगण्यासारखंच जर काही नाही तर तेही काय सांगतील? त्यांच्याकडून अपेक्षाच नाही आहे ना, कारण त्यांचा संबंधच नाही आहे सगळ्या याच्याशी. ते बिलकुल बरोबर म्हणाले की याच्याशी केंद्राचा संबंध आहे. मग केंद्राने आपल्या एका राज्यातल्या 12 कोटी जनतेच्या एका मराठी मुख्यमंत्र्यावर ही वेळ का आणावी? त्यांना इतकं सांगता येणार नाही काय त्याबद्दल विशेषचं? हे प्रश्न उपस्थित करून आम्ही आज पुन्हा नव्याने केंद्रीय संस्कृती मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांना आमचं समाधान या विषयाचं करता येऊ नये अशी जी वेळ तुम्ही आणलेली आहे ती आमच्या पत्रांना तुम्ही 3 महिने उत्तर न दिल्यामुळे आलेली आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. एका एवढ्या मोठ्या राज्याच्या आमचे मुख्यमंत्री, आमचं सरकार, आमची भाषा, आमचे प्रश्न, आणि तुम्ही आम्हालाच हतबल करून सोडतायत. या अर्थाचं पत्र आज आम्ही संस्कृती मंत्र्यांना आणि सचिवांना पुन्हा लिहिलेलं आहे आणि त्यात हे नमूद केलं आहे की या पार्श्वभूमीवरती सगळ्या आमचं पत्र, त्याच्या आलेल्या बातम्या, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य, या पार्श्वभूमीवर आमच्या सरकारने आता काल एक विशेष दूत अधिकारी नेमलेला आहे संस्कृती मंत्रालयात पाठवायला, आणि काल तो दिल्लीला रवाना झालेला आहे. सरकारने जी अभिजात दर्जा भाषा पाठपुरावा समिती नेमली होती ती सगळ्यात शेवटी नेमली होती. तिचे सदस्य सचिव यांना काल ताबडतोब सरकारने दिल्लीला पाठवलं. आणि हे काय प्रकरण आहे, काय मिळालं आहे, काय नाही, आता ते त्यांना तरी केंद्र सरकार तिथे ते पोचल्यावर जे आपण मागतो आहोत आणि जे त्यांच्याजवळ नाही आहे आणि त्यामुळे तेही आपल्याला पुरवू शकत नाही आहेत ते देतील अशी आशा करूया असं आम्ही त्या पत्रात लिहिलेलं आहे. बघू पुढे काय होतं ते. दुसरा मुद्दा तो आहे आपल्या राज्याचा जो मराठी भाषा विभाग आहे याच्याबद्दल, याच्यावर फार वेळा बोलून झालं आहे आपलं, पण एक 5 मिनिटामध्ये आता त्याच्यावर बोलण्यासारखं नवीन काय घडलं आहे? जे घडलं आहे ते फार भीषण घडलं आहे, त्यामुळे ते बोलणं आवश्यक आहे. म्हणजे मराठी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांना खरोखरच मराठी येत नाही काय असा प्रश्न वर्तमानपत्रांनी उपस्थित करावा, इतकं भीषण घडलेलं आहे. आणि हे का घडलं आहे? कारण एक माहिती अधिकार कार्यकर्ते हे गेल्या 4-5 महिन्यांपासून सरकारला काही माहिती मागतायत. मराठी भाषा विभागाला काय मागतायत? ते मागतायत की मराठी भाषेच्या या सर्वांगीण विकासासाठी जो मराठी भाषा विभाग आहे तिथे भाषा, साहित्य, संस्कृती विषयक जे काही निर्णय घेणारे
सनदी अधिकारी आणि अधिकारी आहेत, यांची शैक्षणिक पात्रता काय आहे, आणि काय म्हणजे त्यांच्या सरकारने त्यांना काय पात्रता निश्चित केली आहे. आता ही माहिती त्यांना म्हणजे भाषा साहित्य संस्कृती संबंधित अधिकार असणारे अधिकारी, सनदी अधिकारी, त्यांची पदनामं, त्यांची कार्यसूची, त्या कार्यसूचीचं उल्लंघन होत असल्यास करायच्या कार्यवाहीचं स्वरूप, सध्या कार्यरत संबंधित अधिकारी आणि भाषा साहित्य संस्कृतीविषयक त्यांची शैक्षणिक पात्रता, तसेच शासनाने त्यासाठी निश्चित केलेली पात्रता, ही सगळी माहिती त्यांनी अर्जाद्वारे मागितली. ही बातमी आहे, त्याच्यातून आम्ही हे सांगतोय, त्यामुळे आम्हाला माहिती झालं. आता ही माहिती पुरवण्याची मराठी भाषा विभाग टाळाटाळ करत आहे, वेळ काढूपणा करत आहे. हेही त्या बातमीत लिहिलं आहे. काय करताय ते? त्यांनी आधी ते पत्र, तो अर्ज राज्य मराठी विकास संस्था आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे पाठवला. त्याच्यात वेळ काढूपणा केला आणि मग संबंधित माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा सांगितलं की ही माहिती मराठी भाषा विभागातले सनदी अधिकारी आणि अधिकारी यांच्याबद्दल स्वच्छ मराठीमध्ये मागितली आहे, म्हणून वृत्तपत्रामध्ये ही हेडलाईन आहे, मराठी भाषा विभागाच्या अधिकाऱ्यांना खरोखरच मराठी येत नाही का? बरोबर आहे ना? जर मराठी आली असती तर राज्य मराठी विकास संस्था किंवा राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे ते पाठवून त्यांच्या अधिकाऱ्यांची माहिती पाठवा असं त्यांना सांगण्याचं काही कारणच नव्हतं. ती मागितलीच नव्हती त्यांनी. ही परिस्थिती का निर्माण करतं प्रशासन, शासन? मागितलेली माहिती देत का नाही? वेळकाढूपणा का करतं? टाळाटाळ का करतं? ही केल्यानंतर पुन्हा ती न दिल्यामुळे मुदतीमध्ये त्यांनी अपिलीय अधिकाऱ्याकडे अर्ज केला. अपिलीय अधिकाऱ्यांनी आदेश दिले की त्यांनी मागितलेली माहिती त्यांना द्या. तरीसुद्धा ती महिना उलटून गेला, त्यांना 2 महिने होत आले तरी मिळायला तयार नाही. कोणतं शासन आहे, कोणतं प्रशासन आहे, कोणती कार्यपद्धती आहे? म्हणजे माहिती अधिकार कायदा कशा करता आहे त्याची सुद्धा बिनदिक्कत अवहेलना सर्रास, म्हणजे अपिलीय अधिकाऱ्याचे आदेशाचं सुद्धा मराठी भाषा विभाग उल्लंघन करत आहे. मग संबंधित त्या कार्यकर्त्यांनी पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना, मराठी भाषा मंत्र्यांना, त्यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याची बातमी आहे ही की हे असं चाललं आहे तुमच्याकडे आणि तुम्ही आता त्यांना निर्देश द्या की ही माहिती ताबडतोब पुरवली जाईल. आणि त्याची प्रत त्यांनी राज्यपालांना सुद्धा दिलेली आहे. ही वेळ काय यावी साधी माहिती मागणाऱ्या माणसावरती? मला एक वाचक म्हणून या वृत्तपत्राचा आता याच्यामध्ये जाणून घेण्यामध्ये रुची निर्माण झालेली आहे की खरोखर माझ्या 12 कोटी मराठी भाषक जनतेच्या मराठीच्या सर्वांगीण उन्नती जतन संवर्धनासाठी हा विभाग मोठा परिश्रमपूर्वक आम्ही लोकांनी निर्माण करून घेतला. आम्हाला अधिकार नाही आहे का हे जाणून घेण्याचा की मराठी विषयक निर्णय घेणारे जे कोणते सनदी अधिकारी तिथे आहेत ते खरोखरच पात्र आहे का, लायक आहेत का, त्याबाबतचे निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत का, सक्षम आहेत का? प्रत्येकाला अधिकार आहे. यात गोपनीय काय आहे? ही काही व्यक्तिगत माहिती नाही आहे. ही सार्वजनिक व्हायला पाहिजे, ही पोर्टलवर असायला पाहिजे, संकेतस्थळावर उपलब्ध पाहिजे. आणि हिच्यासाठी माहिती अधिकाराचा उपयोग करण्याची काय गरज आहे? ही तर आम्ही साधं पत्र लिहिलं तरी तुम्ही आम्हाला पुरवायला पाहिजे. तुम्ही तर पत्राची उत्तरच देत नाही, माहिती तर पुरवणं खूप दूरची गोष्ट आहे. आणि माहिती अधिकारामध्ये विचारणा करून माहिती देत नाही. ही तर माहिती अधिकार म्हणून त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी त्या बातमीत असं म्हटलं आहे की जोपर्यंत आता ती माहिती त्यांना मिळत नाही तोपर्यंत संबंधित अधिकारी कर्मचारी जे कोणी असतील टाळाटाळ करणारे यांना मूळ अर्ज केल्याच्या दिवसापासून माहिती अधिकार कायद्याची तरतूद आहे त्यानुसार 250 रुपये दंड रोजचा लावावा. हे असं चारण भरण्याची वेळ काय आहे ते तिथे काम करणाऱ्या माणसांवर? याची चौकशी करा ना. आम्ही आता मराठी भाषा मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे या बातमीच्या आधारे ती बातमी जोडून की हा सगळा प्रकार जो आहे हा राज्याच्या प्रशासनिक संस्कृती जी आहे तिची बदनामी करणार आहे.
तिची उंची वाढवणार नाही आहे. अशी नव्हती या राज्याची प्रशासनिक संस्कृती. या 10-15 वर्षातच, 12 वर्षात, 10 वर्षात इतक्या वेगाने ती अशी का ठेपायली, का झाली? आणि ती पुनर्स्थापित करण्याची जबाबदारी आहे ना कोणाची. म्हणून मराठी भाषा मंत्र्यांना आम्ही हे पत्र लिहून लक्षात आणून दिलेलं आहे. आणि आता आम्ही या माहिती अधिकाऱ्यांनी जे म्हटलेलं आहे, आम्हालाही जाणून घ्यायचं आहे मराठी विषयक कार्यकर्ते म्हणून, की मराठी भाषा विभाग चालवणारे जे कोणी आहे ते खरोखर सक्षम आहेत का, समर्थ आहेत का निर्णय घ्यायला त्या पद्धतीचे, त्यांची पात्रता आहे का, भाषा साहित्य संस्कृतीत त्यांची आस्था असेल असं त्यांच्यावर निश्चित काय आहे. सनदी अधिकारी तो भारतीय प्रशासनिक सेवेची परीक्षा पास झाला आणि केंद्राच्या संबंधित महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण घेऊन आला म्हणजे जगातल्या सगळ्या कोणत्याही भाषेचं कोणत्याही विषयाचं त्याला ज्ञान प्राप्त झालं असं नाही आहे. तो कृषी विभागातला असतो, तो मराठी विभागात येतो, काही वर्ष राहतो, पुन्हा काय पर्यटनमध्ये जातो किंवा अजून कोणत्या तरी उत्खननमध्ये जातो, कोणत्याही विभागात जात असेल. प्रशासन एवढं त्याचं काम आहे. पण हे निर्णय घेणारे जे अधिकारी आहेत यांच्या काही पात्रता आहेत की नाही सरकारने निश्चित केलेल्या आहेत. असतील तर मग त्या सांगत का नाही सरकार, माहिती का पुरवत नाही? आम्ही सुद्धा आता ते पत्र लिहून मराठी भाषा मंत्र्यांना आम्हाला ती पुरवा. आम्ही माहिती अधिकार मध्ये अर्ज करणार नाही, सरळ पत्र लिहून मराठी भाषा मंत्र्यांना विचारणार आहोत की आम्हाला सुद्धा ती माहिती आता जाणून घेण्यामध्ये रुची आहे. आम्हाला कोण आहे आमचं भाग्यविधाते मराठीच्या संबंधातले तिथले, सांगा आम्हाला. तेही पत्र आम्ही आता लवकरच लिहितो आहोत. काय चाललं आहे या राज्यामध्ये? हे कशासाठी आहे मराठी भाषा विभाग? माहिती दडपण्यासाठी की माहिती देण्यासाठी? हा पारदर्शी कारभार आहे का शासनाचा? कशाची आश्वासनं देत आहे मला? प्रशासनिक संस्कृती महाराष्ट्राची फार उच्च दर्जाची होती, ती पुन्हा तशी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या राज्याबद्दल आम्हाला सांगताना अभिमान वाटला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांबद्दल, आमच्या मंत्र्यांबद्दल, त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेबद्दल. ती परिस्थिती निर्माण करून द्या ना आम्हाला. दुसरं आम्ही काय मागतोय तुम्हाला? ती कधी निर्माण होईल याची आम्ही वाट पाहतोय. धन्यवाद.